तर काल रात्री मम्मीने मला फोन केला आणि बोलते की उद्या सुट्टी असेल तर ये. तुम्ही की सुट्टी भेटणं मुश्किल आहे. तर मग मी नाही येणार, कारण की पप्पा जाणार होते फिरायला. तर पप्पांना भेटायला तरी ये, कारण की आठवडा झाला मी घरीच नव्हतं गेलो. त्यानंतर मी सकाळी उठून गेलो घरी आणि तिकडून मला जॉबवर सुद्धा जायचं होतं. तर सकाळी मी 7ची ट्रेन पकडली आणि आलो आपल्या सफाळ्याला. तुम्ही बघतो तर बस तर नव्हती लावली, तर मी मॅजिकमध्ये येऊन बसलो. तर नंतर मला कळलं की मॅजिकमध्ये अरे कोणच नाही, मी एकटाच होतो. मी बराच वेळ, मी जवळजवळ अर्धा तास जाऊन बसलो, तर मला एक पण माणूस आला नाही. मग ते भरलंच नाही मॅजिक. सो मी तिकडून उठलो आणि गेलो बस स्टँड जवळ. तर तिकडे एक 8ची बस लागली होती. पण सीन झाला असा की मी पप्पांना भेटायला आलेलो, पण पप्पा सकाळ सकाळच निघून गेलेले. म्हणजे ते लवकरच गेलेले 4:30-5 पर्यंत फिरायला जाण्यासाठी. सो मला पप्पांची काय भेट घेता आली नाही. तर मम्मीला वगैरे भेटलो. त्यानंतर नाश्त्यामध्ये मस्त चहा आणि भाकरी होती, तर ते खाल्लं आणि निघालो मी मामाकडे जाण्यासाठी. कारण की आमच्या घरी लाईट गेली होती, कारण की पावसाळ्यात गावाकडे लाईट रोजच जाते, तर काय नवीन नाहीये. आणखी माझा फोन चार्ज नव्हता. सो मामाकडे मी निघालो जाण्यासाठी. तर मामाकडे थोडं काम सुद्धा चालू होतं, तर ते सुद्धा बघून घेतलं. थोड्याच वेळात घरी आलो, तर मम्मीने मस्तपैकी ही मच्छी वगैरे फ्राय केली होती माझ्यासाठी. तर मी हे जेवलो, नाश्ता वगैरे केला आणि मला निघायचं होतं जॉबवर जाण्यासाठी, कारण की इथूनच मी जॉबवर जाणार होतो. त्यानंतर निघालो मी जॉबवर जाण्यासाठी. तर चालत चालत निघालो, काही गाडी तर घेऊन जाऊ शकत नाही, गाडी मावशा घेऊन गेलेले. तर मी मॅजिकमध्ये बसलो आणि निघालो आपल्या सफाळा जाण्यासाठी. अंधेरीवरून मेट्रो पकडली आणि पोहोचलो मी आपल्या हॉटेलवर आणि चेंज वगैरे करून मी निघालो आपल्या डिपार्टमेंट जाण्यासाठी. तर आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि फॉलो करा.